आम्ही म्हणजे एबीपी न्यूज नेटवर्क समूह दिवसभर गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचवतो. प्रत्येक घडामोड तुम्हाला सांगतो. एखादं चांगलं काम होत असेल तर त्या कामाचं कौतुक करतो, पण देशात असो किंवा राज्यात एखादा नेता किंवा अधिकारी चुकत असेल तर त्यांना आम्ही प्रश्नही विचारतो. अर्थात काही नेत्यांना तसे प्रश्न आवडत नाहीत आणि मग त्या नेत्यांचा खरा चेहरा आणि त्यांची खरी भाषा जगासमोर येते. आजही तसंच झालं. लखीमपूर खेरीत झालेल्या हिंसाचारानंतर केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा चर्चेत आले होते. काल त्यांच्या मुलावर थेट हत्येचा गुन्हा नोंद करण्याची मागणी झाली आणि त्याच गोष्टीवर अजय मिश्रांना आम्ही एक प्रश्न विचारला. आणि मग काय झालं पाहूयात स्पेशल रिपोर्ट. मंत्री जी, आपके बेटे पर जो और धाराएं लग गई हैं उस पर क्या ठीक है, सवाल मत करा कर। दिमाग खराब है क्या? हैं? ये बात कर देख ले। अरे फोन बंद कर दे। अरे फोन बंद कर दे। हे आहेत केंद्रीय मंत्री आणि ही आहे केंद्रीय मंत्र्यांची भाषा. ऐसे यही हमारे मीडिया वाले हैं ना, यही उन्होंने एक निर्दोष आदमी के लिए बनाया. यांचं नाव आहे केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी. याच केंद्रीय गृहराज्यमंत्र्याला एबीपी न्यूज नेटवर्कच्या प्रतिनिधींनी एक प्रश्न विचारला आणि मंत्री महोदयांना भलताच राग आला. मंत्री जी, आपके बेटे पर जो और धाराएं लग गई हैं उस पर क्या जो काम है उस काम के बारे में बात करो कि धाराओं के बारे में. मग काय, मंत्र्यांनी थेट पत्रकारासह कॅमेरामनला धमकीच दिली. ठीक है, सवाल मत करा कर. दिमाग खराब है क्या? हैं? अरे फोन बंद कर दे. शर्म नहीं आती खरं तर कालच त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीनं जोर धरला. इसमें कहा गया है कि कंस्पिरेसी है, ये कोई रैंडम इवेंट नहीं था, कंस्पिरेसी था. और काफ़ी ऑब्वियस है कि कंस्पिरेसी किसने की और कैसे की. हम डिस्कशन करना चाहते हैं पार्लियामेंट हाउस में. हम मंत्री जी का इस्तीफा चाहते हैं, मगर सरकार नहीं करने दे रही. त्यानंतर त्यांना दिल्लीत बोलावण्यातही आलं, पण त्यांच्यावर काही कारवाई होईल असं वाटत नाही. केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात लखीमपूर खेरीमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू होतं. या आंदोलनावेळी एका भरधाव गाडीने शेतकऱ्यांना चिरडलं. आपण सगळ्यांनी हा प्रकार पाहिला. आता हा प्रकार म्हणजे एका पूर्वनियोजित कटाचा भाग होता असं विशेष तपास पथकाने अर्थात SITने म्हटलंय. या प्रकरणात मुख्य आरोपी आहे केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा. आता आशिष मिश्रावरती नव्याने कलम लावण्याची मागणी SITने न्यायालयाला पत्र लिहून केली आहे. अर्थात यामुळे मंत्री महोदयांच्या हकालपट्टीच्या मागणीला आणखीनच जोर चढणार आहे. याच मुद्द्यावर आम्ही त्यांना प्रश्न विचारला तर त्यांची भाषाच बदलली. पूछो, आप पूछो क्या सीट लगेंगे? नहीं IT में लगाएंगे पूछो जाके ना जी. ऐसे यही हमारे मीडिया वाले हैं ना, यही उन्होंने एक निर्दोष आदमी के लिए बनाया. त्यांच्या या अशा वर्तणुकीवर माझानही सवाल उपस्थित केलेत. केंद्रीय गृहराज्यमंत्रीच अशी भाषा वापरत असतील तर लोकप्रतिनिधींकडनं अपेक्षा तरी काय ठेवायची. अजय टेनी पत्रकारांना गप्प करून काय सिद्ध करू पाहतायत. प्रश्नाचं उत्तर देण्याऐवजी शिवीगाळ का केली. मुलावर हत्येचा आरोप असतानाही अजय टेनी मंत्रिपदावर का आहेत. अजय मिश्रा गृहराज्यमंत्री असल्यामुळं आशिष मिश्रा प्रकरणात काय परिणाम होईल. विरोधकांनीही असेच काहीसे सवाल उपस्थित केलेत. अजीब बात है कि जो सरकार, जो पार्टी अपने आप को इतनी मॉरली इस्टेब्लिश करने की कोशिश करती है, वहाँ जिनके बेटे ने ये कार्य किया उनको ऑन मॉरल ग्राउंड्स रिज़ाइन करना चाहिए. पार्टी उस चीज़ को एक्सेप्ट करे ना करे वो अलग बात है, मगर ऑन मॉरल ग्राउंड्स ही शुड रिज़ाइन. कॉन्स्टिट्यूशनल मोरालिटी इस बात का मुतालबा करती है मोदी सरकार से कि नरेंद्र मोदी उसको अपने मिनिस्टरशिप से हटाएं, इंसाफ को कामयाब करें, वरना वो मिनिस्टर रहेगा और बेटे पर 5 लोगों का कत्ल का इल्जाम
गाड़ी आपकी, आपके घर में साजिश होती है, तो मिनिस्टर कैसे रहेगा वो? तो उनको उस मिनिस्टर को फौरन बर्खास्त करना चाहिए। और मुझे यकीन है कि देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उनको नहीं हटाएंगे, क्योंकि उस मिनिस्टर के अपर कास्ट के वोट उनको चाहिए चुनाव में, इसलिए उनको रखेंगे और होगा ये कि इंसाफ का खतल हो जाएगा दोबारा। बदतमीजी की हदें पार कर चुके हैं। एक तो चोरी की, उसमें सीना जोरी हो रही है। डेजिग्नेशन की बजाय पत्रकारों पे हमला कर रहे हैं। आप समझ सकते हैं कितने ये भयमुक्त हो चुके हैं, क्योंकि इनको पता है सत्ता का गुरूर है, और साथ में देखिए केंद्र सरकार हो, राज्य सरकार हो, उनको बचाने में लगी है और उनको संरक्षण देने में लगी है। बहुत ही दुर्भाग्यपूर्ण है। एकीकडे सरकारवर दबाव वाढतोय, तर दुसरीकडे अजय मिश्रांच्या मुलाच्या अडचणीतही वाढ होते। अशा परिस्थितीमध्ये केंद्र सरकार आणखी किती दिवस अजय मिश्रांना मंत्रिपदावर ठेवणार हे पाहावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।